ज्योतिबा मंदिरात नवीन उंटाचे आगमन, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वागत। ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबा मंदिरात सेवेसाठी नवीन उंट दाखल झाला असून पारंपरिक पद्धतीने त्याचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले। 8 वर्षांचा हा नवीन उंट राजस्थानातील सिरोही येथून आणण्यात आला आहे। यापूर्वी पालखी व दुबारती सोहळ्यात सेवा देणारा पुष्कर हा उंट वयोमानामुळे सेवेतून बाजूला झाल्यानंतर त्याच्या जागी नवीन उंटाची नियुक्ती करण्यात आली आहे। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रात्री उंटाचे औक्षण करून स्वागत करण्यात आले। यावेळी मंदिराचे पुजारी सुमित उपाध्ये, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक धैर्यशील तिवले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। ज्योतिबा देवाच्या पालखी व दुपारती सोहळ्यात उंट आणि घोड्यांना मानाचे स्थान आहे। पावसाळ्यातील 4 महिने वगळता दर रविवारी हे सोहळे पार पडतात। पावसाळ्यात मात्र उंट व घोडे यांना विश्रांतीसाठी पोहाळे येथे हलवले जाते, जिथे त्यांच्या देखभालीसाठी विशेष व्यवस्था करण्यात येते। नवीन उंटाच्या आगमनामुळे भाविकांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। केके न्यूज साठी सनी काळे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।